नमस्कार मित्रांनो. सक्सेस दिशा या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज 21 जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिन. या दिवसानिमित्त निरोगी, तणावमुक्त आणि आनंदी जीवनासाठी योगाचे महत्त्व जाणून घेऊ. संपूर्ण जगात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण योग दिन साजरा करण्यामागे नेमका उद्देश काय आहे? आजच्या आधुनिक जीवनात योगाची गरज का वाढली आहे? आणि योग आपल्या जीवनात कोणते सकारात्मक बदल घडवू शकतो याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. योग हा केवळ व्यायाम नाही, तर जीवन जगण्याची एक संपूर्ण पद्धत आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतातील ऋषी मुनींनी योगशास्त्र विकसित केले. आज ही भारतीय ज्ञान परंपरा जगभरात आरोग्य आणि शांततेचा संदेश देत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात कशी झाली? भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने 2014 मध्ये 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याने त्याचे विशेष महत्त्व आहे. 2015 पासून जगभरात हा दिवस साजरा केला जात आहे. आज 190हून अधिक देशांमध्ये लाखो लोक योगाभ्यास करून या दिवसात सहभागी होतात. ही भारताच्या सांस्कृतिक वारसाची जागतिक पातळीवरील मोठी ओळख आहे. सध्याची जीवनशैली आणि वाढती आरोग्य समस्या. आजचे जीवन अत्यंत धावपळीचे झाले आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत कामाचा ताण, मोबाईल आणि संगणकाचा वाढता वापर, अनियमित आहार, कमी झोप आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्थूलता, नैराश्य, चिंता आणि निद्रानाश यांसारख्या समस्यांना सामोरे जात आहेत. सोशल मीडियाच्या युगात माणूस जगाशी जोडला गेला असला तरी स्वतःपासून मात्र दूर जात आहे. अशा परिस्थितीत योग ही काळाची गरज बनली आहे. योगाची गरज का आहे? योग आपल्याला केवळ निरोगी शरीर देत नाही, तर मनालाही शांत आणि स्थिर बनवतो. सध्याच्या स्पर्धात्मक जगात मानसिक तणाव ही मोठी समस्या बनली आहे. करिअर, शिक्षण, आर्थिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक अपेक्षा यामुळे अनेक लोक मानसिक दबावाखाली जगत आहेत. योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मनातील अस्वस्थता कमी होते, आत्मविश्वास वाढतो, निर्णयक्षमता सुधारते आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. योगाचे महत्त्व. योगाचे महत्त्व केवळ आरोग्यापुरते मर्यादित नाही. योग माणसाला शिस्त शिकवतो. योग संयम शिकवतो. योग आत्मनियंत्रण शिकवतो. योग आपल्याला स्वतःशी संवाद साधण्याची संधी देतो. योगामुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न राहते आणि विचार सकारात्मक बनतात. योगाचे प्रमुख फायदे. योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, स्नायू आणि सांधे मजबूत होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्ताभिसरण सुधारते, मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, तणाव आणि चिंता कमी होते, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते, झोपेची गुणवत्ता सुधारते, मानसिक शांतता मिळते, जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. योगाचे महत्त्व. आजच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा आणि स्पर्धेचा मोठा ताण असतो. अनेक तरुण मोबाईल आणि इंटरनेटमध्ये अधिक घालवत आहेत. योगामुळे एकाग्रता वाढते, अभ्यासात लक्ष केंद्रित होते आणि मानसिक संतुलन टिकून राहते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी नियमित योगाभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग अत्यंत उपयुक्त आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये सांधेदुखी, पाठदुखी आणि तणाव कमी करण्यासाठी योग प्रभावी ठरतो. योग, भारताची जगाला देणगी. आज संपूर्ण जग योगाचा स्वीकार करत आहे. भारताने जगाला दिलेली ही एक अमूल्य देणगी आहे. योग शांतता, संतुलन आणि निरोगी जीवनाचा मार्ग दाखवत आहे. चला, या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण सर्वजण नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प करूया. निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक विचारांसाठी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया. अशीच जीवनावश्यक माहिती जाणून घेण्यासाठी सक्सेस दिशा या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.